नमस्कार, मी पूर्णिमा शिंदे, आकाशवाणी निवेदिका मुंबई आणि आसमंत वाईस अकॅडमी संचालिका. आज तिसरी माळ. नवरात्रोत्सवाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. आदिमाया आदिशक्तीचा जागर आणि आदिमाया आदिशक्तीचा सन्मान हा व्हायलाच हवा. तिसरी माळ, तिसरा दिवस. चंद्रघंटा देवी नमस्कार असो, तिला वंदन असो. अभिमान है तेरा तुम नारी हो, तुम सबसे भारी हो. जेव्हा जेव्हा पृथ्वी तलावर दुष्टाचा संहार करण्यासाठी ही महिषासुरमर्दिनी, ही वरदायिनी, ही महेश्वरी, ही जगन्माता देवी चंडमुंड विनाशिनी, शक्ती भक्तीची अनेक रूपे असलेली तुमची आमची दुर्गा, काली, महाकाली, अष्टभुजा देवी अवतरते आणि आपल्या अवतीभोवती देखील ती असते. म्हणून अशा स्त्री सन्मानाचा वसा घेऊया आणि तिचा वारसा पुढे चालूया. आपल्या अवतीभोवती असलेल्या प्रत्येक स्त्रीचा आदर व्हायलाच हवा, हो की नाही? मग तिला असलेल्या सर्व संघर्षातून ती पुढे जाते. ती उन्नती आहे, ती प्रगती आहे, ती वेदना आहे, ती भावना आहे, ती करुणा आहे. त्याचप्रमाणे ती शक्ती आहे, भक्ती आहे. आणि म्हणूनच तिचा हा जय जयकार. आदिमाया आदिशक्तीचा उदो उदो. आज भवानी मातेची समशेर आपल्या हाती आहे. तू शेर आहे, तू समशेर आहे. तू आज जर पाहिलं तर सर्व क्षेत्र पादाक्रांत केलेली एक उन्नती प्रगती आहेस. आणि या प्रगतीसाठी जर प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्त्रीचा आदर करायलाच हवा. जर जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावर दुष्टांचा वावर वाढला त्यावेळेला देवीला अनेक रूपं घेऊन, बघा, अनेक रूपं घेऊन त्यांना धडा शिकवायलाच लागला. आणि तेव्हाच तिची शक्ती जागृत झाली. हा देवीचा जागर. आपण कधी गोंधळ मांडतो, आरती करतो, भजन करतो, कीर्तन करतो, तिला नमन करतो, वंदन करतो, हात जोडतो. अशाच पद्धतीनं कधी कधी याच देवीला तिला तिची तलवार काढावी लागते. त्याचे एक कारण आहे की आपण प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर स्त्री समृद्ध आहेच, पण स्वसंरक्षणासाठी सुद्धा तिला झटावे आणि झुंजावे लागते. तर ही तिची झुंज असते. आणि त्यावेळेला आजच्या युगात वावरताना तिला कधी कधी जमदग्नीचा अवतार देखील घ्यावा लागतो. म्हणून तुम्हाला सांगितलं, जी मायेनं प्रेरणा देते, माया करते, आनंद देते, जन्माला घालते, ती आई असते. आपल्या भावना जाणून घेते, ती मैत्रीण असते. आपल्याला खूप जीव लावते, ती लेक असते. मग ही आई, बहीण, मैत्रीण या सगळ्या भावनातून जात असताना स्त्री ही शेवटी माणूसच आहे आणि तिचा उद्धार हा व्हायलाच हवा. आणि म्हणून हा जागर तिच्या सन्मानाचा, तिच्या अस्तित्वाचा, तिच्या स्त्रीत्वाचा आणि तिच्या स्वत्वाचा, स्वयंविकासापासून तिच्या व्यक्तिमत्वाला सुरुवात झाली की ती स्वतःसवे कुटुंबाचा, राष्ट्राचा आणि देशाचा विकास करू शकते. तिच्या ज्ञान, माहिती आणि संस्कारानं आज आपण कोठे कोठे पोहोचलेलो आहोत. सर्व शिखरे कर्तव्याची पादाक्रांत केलेली आहेत. सर्वच क्षेत्रात ती कर्तृत्वशालिनी, यशस्विनी, तेजस्विनी, रणरागिनी आहे, ठरली आहे. आणि म्हणूनच मला नेहमी सांगावंसं वाटतं की पक्षीण कशी असते, आपल्या चोचीतून, इवल्याशा चोचीतून छोटंसं घरटं विणते आणि त्या घरट्यात असलेल्या बाळाला पंख फुटेपर्यंत आपल्या चोचीने त्याचं पालनपोषण करत असते. तसंच असतं आईचं हृदय. आणि आईसुद्धा तशीच असते. मग पक्षी नसेल, वाघीण असेल किंवा माणूस असेल, पण आई आईच असते. आणि म्हणून या आईचं योगदान ठरलेल्या माता माऊलीला, प्रत्येक माता माऊलीला माझं शतशः वंदन आहे. नवरात्रच्या शुभेच्छा देत असताना आज मी एका गोष्टीचा उल्लेख नक्कीच करू इच्छिते की जेव्हा जेव्हा तिच्यावरती अन्याय होतो त्यावेळेला तिला न्याय द्यायला हवा. सत्याची ती जननी आहे, न्यायाची ती भक्ती आहे. आणि त्यामुळे तिला हवं असतं काय?
फक्त माया, आणि या मायेतून तिचं भरणपोषण होतं. हीच भक्तीची रूपं आहेत आणि या भक्तीतूनच तिला आपल्याकडे आपण आपल्या भक्तीने खेचू शकतो आणि ती शुभाशीर्वाद देऊ शकते. म्हणून जर कोणत्याही देवीचा आपल्याला साक्षात्कार व्हायला हवा असेल किंवा वरदहस्त लाभायला हवा असेल, शुभाशीर्वाद हवा असेल, तर पहिले तिची भक्ती केली पाहिजे, तर ती तृप्त होईल आणि आपल्याला शुभाशीर्वाद देईल. तर मैत्रिणींनो, रोज आपण त्या त्या रंगाच्या साड्या नक्की घालतो, पण या रंगाच्या साड्या घातल्याने आपल्याला इतरांना देण्यासाठी काही असतं का? नाही. त्यासाठी आपण काय करायला हवं? तर त्यासाठी तुम्ही ज्यांना ज्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करा. अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, त्याचप्रमाणे सेवा, कर्म, ज्ञान, भक्ती, करुणा, प्रज्ञा, ज्ञानदानासारखं, रक्तदानासारखं, त्याचप्रमाणे अन्नदानासारखं आणि वस्त्रदानासारखं जिथे जिथे पुण्य करता येईल ते केलं पाहिजे. त्याचप्रमाणे अवयवदान मी यावेळेला तुम्हाला नक्की सांगेल की आपल्यानंतर आपण आपल्या डोळ्यांनी हे जर जग बघायचं असेल तर निश्चित आपले डोळे हे कोणाला तरी दान केले पाहिजेत. कोण किती जगला यापेक्षा तो कसा जगला आणि काय घेऊन गेला. काहीच घेऊन जात नाही आपण, पण ते घेऊन जाताना आपल्याला ठाऊक असतं. आपलं कर्म, ज्ञान आणि भक्तीचा प्रचंड शिखरे पादाक्रांत करणारी, कर्तृत्वशालिनी आणि आपल्या आयुष्याच्या गडावर कर्तृत्वाचे ध्वज फडकावणारी ती म्हणजे जननी, जन्मदात्री, जगदुद्धार करणारी, जगाची उत्पत्ती जिच्यातून होते ती तुम्हा सर्वांची आदिमाया, आदिशक्ती, स्त्री शक्ती. आणि ही स्त्री शक्ती आपल्या घराघरात गृहलक्ष्मी ते आदिलक्ष्मी तिथपर्यंत सर्व भूमिकातून जात असते. आणि या भूमिकातून जात असताना तिला अनेक समस्याही असतात, संघर्षही असतात. त्यावर ती मात करते. कधी हिरकणी बनते, कधी वाघीण बनते, राणी लक्ष्मी बनते, सावित्री बनते, रमा, उमा, जिजामाता, तर कधी ती अहिल्यादेवी बनते. आणि अशा आदर्श महिलांचा निश्चित इथे उदो व्हायलाच हवा. आणि त्यांच्याकडून घेऊया प्रेरणा, घेऊया त्यांचा वसा आणि वारसा. या नवरात्रोत्सवाचा आपण अशा पद्धतीनं साजरा करूया. जागर तिच्या सन्मानाचा, तिच्या अस्तित्वाचा, तिचा सन्मान, आदर हा व्हायलाच हवा. अनेक रूपांतून वेळोवेळी भेटणारी, आपल्याला हातहाती देणारी आणि आपल्याला सहाय्य करणारी ही अष्टभुजा देवी, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सतत कार्यात मग्न असणारी आणि त्या कार्याची प्रेरणा, बळ देणारी ही एक सात्विक ऊर्जा आहे, वैश्विक ऊर्जा आहे, आध्यात्मिक ऊर्जा आहे. आणि म्हणून तिला सलाम, तिच्या कर्तृत्वाला सलाम. आई जगदंबेचा उदो उदो. धन्यवाद.